मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दिल्लीच्या निवडणुका आपण मागचे 1-1.5 महिने झाले फॉलो करतोय आणि जे काही परिणाम 1-3 दिवस पूर्वी लागले ते सगळ्यांसाठी अत्यंत शॉकिंग होते. कारण अंदाजा असा होता की आम आदमी पार्टी बहुमत ना जाई पण इतकी खाली जाणार नाही, बहुमताच्या जवळ, आणि काँग्रेससुद्धा एक 5-6 सीट जिंकून दोघांची एक आघाडीची सरकार दिल्लीत बनू शकते अशा प्रकारचा अंदाजा होता. पण एक प्रकारे दिल्लीच्या जनतेनं आम आदमी पार्टीला तर धक्का दिलाच, पण काँग्रेसला सुद्धा 0 जागा दिल्यात आणि बीजेपीला स्पष्ट बहुमत दिलंय. त्यानंतर हे जे काही परिणाम आलेत त्याचा एक प्रकारे इम्पॅक्ट केवळ दिल्लीच्या राजकारणावर नाही तर एकूण देशाच्या राजकारणावर, म्हणजे भारत या एक नॅशनल पॉलिटिक्सवर पूर्णपणे पडणार आहे. कारण ही निवडणूक केवळ आम आदमी पार्टी वर्सेस बीजेपी किंवा बीजेपी वर्सेस काँग्रेस किंवा या 3 पक्षाच्या अंतर्गत नव्हती. ही निवडणूक खरं म्हणजे होती ती काँग्रेस वर्सेस इंडिया अलायन्स. कारण मागच्या काही दिवसांपासून असा ट्रेंड होता की राहुल गांधी यांच्यामुळेच अनेक राज्यांमध्ये आपल्याला अपयश आले. हरियाणात निवडणुका हरलो, महाराष्ट्रातही हरलो आणि दिल्लीतसुद्धा निवडणुका हरणार आहोत अशा प्रकारचा मेल्टडाऊन या इंडिया अलायन्समधल्या पक्षांचा होत होता. त्यामुळे उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा इतर काही पक्ष असोत इंडिया अलायन्समधले, त्यांनी आम आदमी पार्टी या पक्षाला आपलं समर्थन दिलेलं होतं. आणि काँग्रेस, जिनं की आम आदमी पार्टी जी की इंडिया अलायन्सची पार्टनर होती लोकसभेत, तिच्या विरोधातच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि सुरुवातीपासूनच या निर्णयाला शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत यांनी क्रिटिसाइज केलेलं होतं. त्यांचं स्पष्ट मत होतं की 1-2 जागा मागं पुढं करून ॲडजस्ट करून बीजेपीला हरवण्यासाठी तुम्ही दोघांनी आघाडी केली पाहिजे अशा प्रकारचं मत त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. पण काँग्रेसचं स्पष्ट मत होतं की आम आदमी पार्टी ही दिल्लीत काँग्रेसची मतं खाऊन आणि काँग्रेसला म्हणजे काँग्रेसच्या जीवावर उभारलेली आहे आणि आम्हाला आमची मतं परत पाहिजेत. आणि कसं आहे की अरविंद केजरीवाल यांनी जे काही वक्तव्य राहुल गांधी यांच्या विरोधात केली, सोनिया गांधी यांच्या विरोधात केली की म्हणजे नॅशनल हेराल्ड या केसमध्ये या दोघांना जेलमध्ये असलं पाहिजे, हे दोघं खुले कसे फिरतायत अशा प्रकारचे टोकाचे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांना केलेलं होते. आता हे वक्तव्य ऐकल्यानंतर राहुल गांधी सहज होतं की अरविंद केजरीवाल ह्याला समर्थन देण्याचा विचार येतच नाही. आणि तसं असूनसुद्धा शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी आणि इतर इंडिया अलायन्समधल्या पक्षांनी राहुल गांधी यांची साथ न देता अरविंद केजरीवाल यांची साथ दिली, त्यांच्या पाठीमागं उभं राहिले आणि केवळ उभं नाही राहिले, त्यांच्या अनेक जागांवर त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा प्रयत्न केला. आता त्या प्रचाराचा काही उपयोग झाला नाही आणि अरविंद केजरीवाल हरले. आणि त्यानंतर एकंदरीत राहुल गांधी यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की इंडिया अलायन्समध्ये अजूनसुद्धा मीच किंग आहे आणि माझीच आवाज ही चालणार आणि इंडिया अलायन्समध्ये जर राहायचं असेल तर तुम्हाला ते ऐकावं लागेल. कारण मित्रांनो, पवन खेरा जे की राहुल गांधी यांचे वैचारिक गुरु मानले जातात, त्यांनी काल म्हटलं, आता त्यांनी म्हटलं म्हणजे राहुल गांधी यांनीच म्हटलं आहे, मग त्यांनी काल एक ट्विट केला. त्यांनी त्यात लिहिलं की तथाकथित उदारमतवादी किंवा पुरोगामी विचारधारा मानणारे जे काही पक्ष आहेत, जे काही लोक आहेत, त्या पक्षातील त्या लोकांतील एका वर्गाची शोकांतिका बघून किंवा मेल्टडाऊन बघून मला अत्यंत विचित्र वाटतं किंवा त्यांना धक्का बसतोय. कारण जे लोक, म्हणजे ते लोक पुढे लिहितात की जे लोक आज काँग्रेसला ज्ञान देत आहेत की तुम्ही आम आदमी पार्टीसोबत आघाडी करायला पाहिजे होती, तुमच्यामुळेच बीजेपी दिल्ली जिंकली, त्या लोकांना उत्तर देताना पवन खेरा लिहितात की जेव्हा आम आदमी पार्टी गोवा, गुजरात, हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यासाठी येते आणि काँग्रेस विरोधात लढते आणि सेक्युलर अँटी कम्युनल मतांमध्ये म्हणजे फूट टाकते, तेव्हा या सो कॉल्ड लिबरल्स पक्षांनी किंवा लोकांनी आम आदमी पार्टीला ज्ञान का नाही दिलं की काँग्रेसला तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. आणि आज म्हणजे जेव्हा दिल्लीत काँग्रेस लढली तेव्हा तुम्ही लगेच काँग्रेसला आज तुम्ही शिकवण देताय की काँग्रेसला आम आदमी पार्टीचं सपोर्ट करायला पाहिजे होतं. असं होत नाही. आणि इवन जे काँग्रेसचे स्पोक पर्सन्स आहेत त्यांनीसुद्धा म्हटलं की काँग्रेस ही एक पॉलिटिकल पार्टी आहे, संस्था नाही. त्यांनी काही ठेका घेतलेला नाही आहे एका पक्षाला निवडणूक जिंकवण्याचा आणि आमच्या जीवावर कोणत्याही पक्षाला आम्ही निवडणूक जिंकवून देऊ शकत नाही अशा प्रकारचं स्पष्ट मत काँग्रेसकडून मांडण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, जे काही मेसेज काँग्रेसकडून येत आहेत ना, त्याच्यावरून स्पष्टपणे दिसतं आहे की इंडिया अलायन्स ही तुटलेली आहे आणि इंडिया अलायन्स तुटली आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं भविष्य हे अत्यंत अंधकारात आहे. कारण या दोन्ही पक्षांनी अत्यंत कुशाग्रपणे एक कट रचलेलं होतं की ममता बॅनर्जी यांना आपण समर्थन देऊ किंवा जे काही नेते राहुल गांधी यांच्या विरोधात असतील त्यांच्यासोबत एक लॉबी बनवू आणि राहुल गांधी या व्यक्तीला, जो की काँग्रेसवर एक बोजा आहे आणि आपल्यावर त्याला लादलं जातं, त्याच्यामुळं आपल्याला अपयश येतं आहे. महाराष्ट्रात सुद्धा राहुल गांधीचा सुद्धा एक मोठा रोल आहे
आघाडीने जी निवडणूक हरली त्यात राहुल गांधी यांचा पण एक मोठा योगदान आहे. मग या व्यक्तीमुळं आपण लगातार निवडणुका हरतोय आणि याचं नेतृत्व जर आपण असं स्वीकारत राहिलो तर आपलं भविष्य नाही. त्यामुळं या व्यक्तीला इंडी अलायन्सच्या मोठ्या पदावरून ह्याला उतरवावं आणि इंडी अलायन्सचं नेतृत्व हे एक चांगल्या नेत्याच्या हातात द्यावं, अशा प्रकारचा विचार उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर पक्षांनी केलेला होता. पण राहुल गांधी आणि काँग्रेसला हे मान्य नव्हतं. कारण की कसं आहे की आता 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे काँग्रेसला 99 जागा त्यांनी जिंकल्या, त्यानंतर राहुल गांधी यांचं नेतृत्व काँग्रेसमधल्या जे मोठे मोठे नेते जे काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्या विरोधात थोडी आवाज उठवत होते, त्या सगळ्यांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि आता जेव्हा की काँग्रेस, जो की एक सगळ्यात मोठा पक्ष आहे इंडिया अलायन्समध्ये, तो राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारतोय, तर सगळ्या पक्षांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारलंच पाहिजे. आणि राहुल गांधीच आपले नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण लढणार आहोत, अशा प्रकारचं सगळ्याच पक्षांनी स्वीकार करावं. ही कंडिशन काँग्रेसची राहिलेली आहे. पण हीच कंडिशन शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतर पक्षांना मान्य नाही आहे. आणि ज्या प्रकारे आता दिल्लीच्या निवडणुकीत मुद्दामून अरविंद केजरीवाल याला हरवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला, त्यातून एक स्पष्ट मेसेज राहुल गांधीनं दिलेला आहे की जर तुम्हाला इंडिया अलायन्समध्ये राहायचं असेल तर माझं नेतृत्व स्वीकारावं लागेल, नाहीतर तुम्ही बाहेर जाऊ शकता. जसे अरविंद केजरीवाल गेले आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. जसं अरविंद केजरीवाल यांनी म्हणजे त्यांना भेटले, त्यांचे जे काही त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं होतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. आणि आज विचार करा की अरविंद केजरीवाल जो तब्बल 9 ते 10 केसेसमध्ये अडकलेला आहे, यमुनामध्ये विष मिळवण्याचं जे वक्तव्य त्यांनी केलं आणि इतर दारू घोटाळा वगैरे या केसेसमध्ये काँग्रेस आता अरविंद केजरीवालच्या सोबत उभी राहणार नाही, त्यांचं समर्थन करणार नाही. आणि असंच जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार राहुल गांधी यांच्या विरोधात बोलणार असतील, त्यांच्या नेतृत्वाला चॅलेंज करणार असतील, तर येणाऱ्या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा BJP सरकार त्यांची केसेसची फाईल उघडेल, तेव्हा काँग्रेस त्यांचंसुद्धा मदत करणार नाही, समर्थन करणार नाही, त्यांच्या समस्येला आवाज देणार नाही. अशा प्रकारची तंबी राहुल गांधी आणि काँग्रेसनं या 2 बड्या नेत्यांना दिलेली आहे. असंच मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? इंडिया अलायन्स या एक गठबंधनचं भविष्य काय आहे? येत्या काळात हे गठबंधन टिकू शकतं का, किंवा हे कधी तुटणार किंवा तुटलंय? तुमचं मत काय याबद्दल ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.